स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण रेडॉक्स रिएक्शन हा टॉपिक आपण स्टडी करत होतो. त्यामध्ये रूल्स टू असाइन ऑक्युपेशन नंबर इथेपर्यंत आपण स्टडी केला होता. एखाद्या मॉलिक्यूल मधील ॲटम्सना ऑक्युपेशन नंबर किंवा ऑक्युपेशन सेट आपण कसं रिप्रेझेंट करणार, कसं देणार, त्याच्यासाठी रूल्स आपण स्टडी करत होतो. त्यामध्ये पहिले दोन रूल्स आहेत ते आपले कंप्लीट झाले होते. ओके, फर्स्ट रूल काय होता आपला? पहिला रूल आपण जो दिला होता तो रूल्स आपला काय होता लक्षात ठेवा. हे सगळे रूल्स तुम्हाला माहित असल्याशिवाय त्या ॲटम्सना ऑक्युपेशन नंबर देता येणार नाही, लक्षात ठेवा. ओके, मग बघा फर्स्ट रूल काय होता? द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ the oxidation state of the oxidation state of the oxidation state of atom or element. Okay, त्यामध्ये बघा आपण the oxidation state of atom or elements in uncombined state or free state, pre-elemental state किंवा free state is 0. Okay, first rule काय होता? The oxidation state of atom or element in a uncombined state of elemental state is 0. म्हणजे एखाद्या इलेमेंटची किंवा ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट जी असणार आहे ती 0 असणार. कधी 0 असणार आहे? तर तो ॲटम किंवा इलेमेंट अनकंबाइंड स्टेट मध्ये असेल तर. अनकंबाइंड स्टेट म्हणजे काय? तो इलेमेंट किंवा ॲटम दुसऱ्या कुठल्याही इलेमेंटला अटॅच नसेल त्याला अनकंबाइंड स्टेट म्हणायचं. किंवा फ्री इलेमेंटल स्टेट, तो दुसऱ्या कुठल्याही इलेमेंटला किंवा आयटमला अटॅच नसेल तर त्याला फ्री स्टेट किंवा अनकंबाइंड स्टेट असं म्हणायचं. ओके, एक्झाम्पल आपण याचे घेऊया. काय एक्झाम्पल आपण स्टडी केलं होतं बघा. फ्री अनकंबाइंड स्टेट सोडियम घेतला आपण. याने फ्री अनकंबाइंड स्टेट आहे. हा सोडियमचा इलेमेंट किंवा आयटम आपण घेतलाय. हा दुसऱ्या कुठल्या आयटमला अटॅच आहे का? नाही, लक्षात. हा दुसऱ्या कुठल्याही ॲटमला अटॅच नाही. त्यामुळं ह्याची जी स्टेट आहे ती फ्री स्टेट आहे, लक्षात घ्या. तो फ्री किंवा अनकंबाइंड स्टेट मध्ये आहे. ते दुसऱ्या कुठल्याही इलेमेंटला तो अटॅच नसेल आणि त्याच्यावरती कुठलाही चार्ज नसेल तर त्याला काय म्हणायचं? फ्री इलेमेंटल स्टेट ऑफ अनकंबाइंड स्टेट. इथं ऑक्सिडेशन स्टेट किती असताना यांची 0 असताना. ओके, दुसरा आपण घेतला याच्यामध्ये Cl2 घेतला असेल. क्लोरीनचा मॉलिक्यूल आहे. त्याच्यात क्लोरीन सोडून दुसरा कुठला आयटम आहे का? फक्त क्लोरीनचे आहेत ना. अनकंबाइंड और फ्री इलेमेंटल स्टेट आहे. क्लोरीनचा मॉलिक्यूल याच्यामध्ये दोन आयटम असतात. याची सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट आपली 0 असणार आहे. त्यानंतर समजा आपण सल्फर घेतला असेल. सल्फरचा एसिड मॉलिक्यूल असतो. म्हणजे सल्फरच्या एका मॉलिक्यूल मध्ये आपले 8 आयटम्स आपले प्रेझेंट असतात. ओके, मग त्या ऍसिड मॉलिक्यूल मध्ये सगळे सल्फरचे आयटम्स आहेत. बाकी दुसरा कुठलाही डिफरंट आयटम्स किंवा इलेमेंट अटॅच नाही. त्यामुळे ह्या सल्फरची स्टेट कशी आपली अनकंबाइंड स्टेट ऑफ फ्री इलेमेंटल स्टेट आहे. ओके, पण इथं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे ना सांगा. इथं पण 0 आहे का? ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण फॉस्फरस घेतला असेल. फॉस्फरस टेट्राहेड्रल स्टेट मध्ये प्रेझेंट असतो, फ्री स्टेट मध्ये असताना. ते फॉस्फरसच्या एका मॉलिक्यूल मध्ये 4 आयटम्स आपले प्रेझेंट असतात. पण इथं बघा 4 आयटम जर प्रेझेंट असतील तर इथं ऑक्सिडेशन स्टेट आपली 0 आहे. कारण का हा इलेमेंटल स्टेट मध्ये किंवा अनकंबाइंड स्टेट मध्ये, लक्षात घ्या. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितला त्यामध्ये दुसरा एखादा आयटम घ्या. समजा ऑक्सिजनचा मॉलिक्यूल घेतला असेल
हा सुद्धा अनकंबाइंड स्टेट किंवा इलेमेंटल स्टेट मध्ये प्रेझेंट आहे, त्यामुळे इथं पण ऑक्सिडेशन स्टेट काय येणार आपली झिरो ऑक्सिडेशन स्टेट येणार. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, समजा तुम्ही दुसरा एखादा घेतला असेल, मॅग्नेशियम घेतला असेल, इथं सुद्धा ऑक्सिडेशन स्टेटची काय येणार झिरो येणार, अनकंबाइंड स्टेट आहे, दुसऱ्या कुठल्याही आयटमला तो अटॅच नाही, लक्षात ते लक्षात ठेवायचं. ओके, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ आयटम or element in a uncombined state of elemental state is zero. Okay, okay, ही फर्स्ट रूल होता. त्यानंतर सेकंड रूल आपला काय होता बघा, त्यामध्ये the oxidation state of monoatomic ion, the oxidation state of monoatomic ion is equal to its charge. Okay, काय म्हटलंय आपण, the oxidation state of monoatomic ion is equal to its charge. monoatomic म्हणजे काय, मोनो म्हणजे सिंगल. ओके, ज्या आयन मध्ये एकच एटम प्रेझेंट आहे, मोनो एटम म्हणजे एकच एटम, सिंगल एटम प्रेझेंट असेल त्याला आपण मोनो एटॉमिक आयन असं म्हणणार. ओके, मग मोनो एटॉमिक आयन मध्ये ऑक्सिडेशन स्टेट की काय असणार आहे, इज इक्वल टू इट्स चार्ज. त्याच्यावरती म्हणजे त्या मोनो एटॉमिक आयन वरती जेवढा चार्ज आहे तेवढी त्या एटमची काय असणार आहे, ऑक्सिडेशन स्टेट असणार. ओके, लक्षात. समजा इथं आपण एक्झाम्पल घेऊ, इथं आपण K प्लस घेतला, पोटॅशियम प्लस आहे. ओके, हा मोनोएटॉमिक आयन आहे. ओके, आयन म्हणजे याच्यावर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज पाहिजे त्याला आपण आयन असं म्हणणार. ओके, ज्या ऍटम किंवा एलिमेंट वरती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज असेल तर तो आयन असणार. मग मोनोएटॉमिक आयन म्हणजे काय, त्या आयन मध्ये एकच ऍटम आपला प्रेझेंट असणार आहे. मोनो म्हणजे सिंगल ऍटम, एकच सिंगल ऍटम किंवा एक ऍटम आपला प्रेझेंट असणार. मग हा K प्लस जो आहे तो मोनोएटॉमिक आयन आहे. ओके, पॉझिटिव्ह चार्ज आहे, एकच ऍटम आपला प्रेझेंट आहे. पण त्या पोटॅशियमची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला जर सांगायचं असेल तर किती असणार आहे, त्याच्यावरती जेवढा चार्ज असणार आहे तेवढीच त्या पोटॅशियमची काय असणार आहे, आपली ऑक्सिडेशन स्टेट असणार. लक्षात. The oxidation state of monoatomic ion is equal to its charge. ओके, त्याच्यावरती जेवढा चार्ज असणार आहे तेवढी त्या पोटॅशियमची काय असणार आहे, ऑक्सिडेशन स्टेट असणार. लक्षात. K प्लस. आता ही K प्लस बघा किती चार्ज आहे, 1 प्लस आहे, त्यामुळे ऑक्सिडेशन स्टेट आपली काय आहे, इथं प्लस होणार आहे. त्यानंतर समजा आपण इथे घेतला Ca2 प्लस, कॅल्शियम आहे. कॅल्शियम हा सुद्धा मोनोएटॉमिक आयन आहे, याच्यावरती चार्ज किती आपला 2 प्लस चार्ज आहे. ओके, पण जेवढा चार्ज तेवढी त्या मोनोएटॉमिक आयनची ऑक्सिडेशन स्टेट असते. आता किती चार्ज आहे, 2 प्लस, ऑक्सिडेशन स्टेट किती येणार, +2 येणार. ओके, त्याचा नेक्स्ट आपण घेतला याच्यामध्ये समजा Cl मायनस घेतला असेल, क्लोरीन आहे, किती चार्ज आहे, मोनोएटॉमिक आयनच आहे ना. ओके, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. आता ह्या क्लोरीनच्या आयनवरती निगेटिव्ह चार्ज आहे, लक्षात. ओके, हा मोनोएटॉमिक आयनच आहे, एकच एटम प्रेझेंट आहे. ह्याच्यावरती चार्ज किती आहे सांगा, -1 आहे. ओके, त्यामुळे जेवढा चार्ज तेवढीच ऑक्सिडेशन स्टेट. हे Cl ची इथं -1 ऑक्सिडेशन स्टेट येणार. ओके, त्यानंतर आपण सल्फर घेतला असेल, H2- सल्फर वरती हा सुद्धा मोनोएटॉमिक आयन आहे. चार्ज किती आहे सांगा, चार्ज आपला इथं -2 आहे. ओके, -2 चार्ज आपला इथं प्रेझेंट आहे. ओके, म्हणजे -2 चार्ज म्हणजे त्या एटमची काय असणार, आपली ऑक्सिडेशन स्टेट असणार. अंडरस्टँड. ओके, अशा 3 असेल. त्यानंतर नेक्स्ट काय बघ, समजा मी Al3+ घेतला असेल, अल्युमिनियम 3+. आता त्या अल्युमिनियम वरती चार्ज किती आहे, मोनोएटॉमिक आयन आहे. त्या आयन मध्ये एकच एटम आहे, चार्ज किती आहे सांगा,
3 प्लस जेवढा चार्ज तेवढीच त्याची काय असणार ऑक्सिडेशन स्टेट असते. हे काय आपलं प्लस ते आलं. लक्षात द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मोनोएटॉमिक आयन इज इक्वल टू इट्स चार्ज. अंडरस्टँड. हे आपले पहिले दोन रूल्स होते. हे सगळे रूल्स तुम्हाला लिहून घ्यायला सांगितले कारण की हे रूल्स आले तरच आपल्या पुढच्या बॅलन्सिंग ऑफ रिडॉक्स रिएक्शन आणि हाऊ टू फाइंड द ऑक्सिडेशन नंबर ऑफ आयटम्स इन अ मॉलिक्यूल ते आपल्याला करता येणार. ओके. बघा मग हे दोन रूल्स आल्यानंतर नेक्स्ट आता थर्ड रूल आपण इथे आता स्टडी करणार आहे. काय बघा तो ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट देण्यासाठी तो रूल्स काय बघा. याच्यामध्ये तिसरा रूल जो आहे तो काय बघा. The oxidation state आपण काय म्हणतो the oxidation state of hydrogen is either +1 or -1. आपण काय म्हटलेलं the oxidation state of hydrogen is either +1 or -1. जे हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट जी असणार आहे ती एक तर आपली काय असणार आहे +1 असणार आहे किंवा -1 असणार आहे. लक्षात आहे. ओके. मग +1 कधी असणार आहे आणि -1 कधी असणार ते आपण बघूया. ओके. इफ हायड्रोजन atom किंवा हायड्रोजन is bonded to metal, its oxidation state or oxidation number, oxidation state ला आपण oxidation number असं म्हणतो. its oxidation state is -1. बघा लक्षात घ्या काय म्हणते आपण. जर हायड्रोजन हा मेटलला बॉन्ड तयार करत असेल, मेटल बरोबर बॉन्डेड असेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे -1 असणार. ओके. मग आता +1 कधी असेल बघा. इफ हायड्रोजन इज bonded to non-metal, if hydrogen is bonded to non-metal, its oxidation state is +1. ओके. लक्षात घ्या जे हायड्रोजन जर मेटल बरोबर बॉन्डिंग करत असेल तर ऑक्सिडेशन स्टेट काय होणार -1 आणि नॉन मेटल जर बॉन्डिंग करत असेल हायड्रोजन तर त्याचे ऑक्सिडेशन स्टेट +1 असतात. ओके. मग एक्झाम्पल घेऊया आपण याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल HCl. ओके. हायड्रोजन क्लोराइड HCl हा आपण घेतला. इथं हायड्रोजन कुणाला बॉन्डिंग केलंय काय हायड्रोजन क्लोराइड क्लोरीन बरोबर बॉन्डिंग आहे ना हायड्रोजनचं. ते आपण असं जर लिहिलं असेल तुम्ही H सिंगल बॉन्ड Cl असा आपला बॉन्ड असणार आहे. ओके. मग इथे मला सांगा हायड्रोजन क्लोरीन कसं आहे सांगा. क्लोरीन आपला मेटल आहे की नॉन मेटल आहे नॉन मेटल. पण नॉन मेटलला जर हायड्रोजन बॉन्ड करत असेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे -1 असणार. ओके. म्हणजे इथं हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट आपली काय असेल इथं -1 असणार आहे. लक्षात काय हायड्रोजन. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघा दुसरा आपण इथे घेऊया. तर काय म्हटलंय आपण की हायड्रोजन बॉन्डेड टू नॉन मेटल असेल तर +1. ओके. इथं हायड्रोजन हा क्लोरीनला बॉन्डेड आहे. क्लोरीन काय आपला
नॉन मेटल आहे, नॉन मेटलला बॉन्डेड असेल तर ऑक्सिडेशन स्टेट आपली हायड्रोजनची काय येणार आहे +1 येणार. त्यानंतर समजा आपण दुसरा घेतला असेल. ओके, नेक्स्ट आपण याच्यामध्ये LiH घेतला असेल, लिथियम हायड्राइड आहे. इथं लिथियम काय आपला मेटल आहे, लिथियम हा मेटल आहे. मग हायड्रोजन बघा आपला रूल्स काय सांगतोय, इफ हायड्रोजन इज बॉन्डेड टू मेटल इट्स ऑक्सिडेशन स्टेट इज -1. इथं हायड्रोजन लिथियम मेटलला बॉन्डेड आहे, त्यामुळे इथं ऑक्सिडेशन स्टेट काय येणार आपली -1 येणार. आणि इथं आपला क्लोरीन हा नॉन मेटल आलेला होता म्हणून ऑक्सिडेशन स्टेट आपली +1 आले. त्यानंतर समजा आपण आणखी एक घेतला याच्यामध्ये, त्यामध्ये समजा आपण दुसरा एक मॉलिक्यूल जर घेतला असेल, यामध्ये वॉटर मॉलिक्यूल जर घेतला असेल, वॉटर कसं लिहिणार HOH. ओके, इथं ऑप्शन कसं आहे सांगा, ऑप्शन मेटल आहे की नॉन मेटल आहे, नॉन मेटल. मग दोन हायड्रोजन ह्या ऑप्शनला अटॅच आहे, म्हणजे ऑप्शन नॉन मेटल आहे, नॉन मेटलला अटॅच तर ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे +1 असणार. मग इथं सुद्धा हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट आपली काय येणार आहे +1 येणार. ओके, या दोन्ही हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट आपली काय असेल +1 असणार. ओके, लक्षात आलं अशा पद्धतीने. त्यानंतर तुम्ही दुसरा कुठलाही आयन जर घेतला असेल त्याच्यामध्ये सुद्धा याची +1 ऑक्सिडेशन स्टेट येणार. म्हणजे मेटल जर हायड्रोजन जर मेटलला अटॅच करून -1, नॉन मेटलला अटॅच तर +1 असणार. ओके, समजा आपण आणखी एक घेतला असेल याच्यामध्ये, समजा NaOH घेतला असेल, सोडियम हायड्रॉक्साइड. इथं हायड्रोजन सुद्धा कुठं बॉन्डेड आहे बघा, ऑक्सिजनला बॉन्डेड आहे, त्यामुळे इथं सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट आपली काय येणार आहे +1 येणार. ठीक आहे, लक्षात. नेक्स्ट आपण घेतला CaH2 घेतला असेल, कॅल्शियम हायड्राइड आहे. इथं लक्षात घ्या, हे स्प्लिट करून आपण जर लिहिलं असेल अशा पद्धतीने, त्या साईडला हायड्रोजन, त्या साईडला पण हायड्रोजन. ओके, CaH2 चा मॉलिक्यूल आहे, फक्त आपण स्प्लिट करून लिहिलाय. इथं हायड्रोजन कुठे आणायचे सांगा, कॅल्शियम, कॅल्शियम टाइपला मेटल आहे, मेटल आहे तर -1, हा झाला -1, हा सुद्धा -1. ओके, अशा पद्धतीने मेटल अटॅच तर -1, नॉन मेटलला अटॅच तर +1 ऑक्सिडेशन स्टेट असणार हायड्रोजन. ओके, आपला थर्ड रूल आहे. त्यानंतर नेक्स्ट रूल आपला बघा, पुढचा रूल आता ऑक्सिडेशन स्टेट आयडेंटिफाय करण्यासाठी. तो आपला काय आहे लक्षात बघा, द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ oxygen, the oxidation state of oxygen is always -2, is always -2 in all of its compounds, in all of its compounds. काय म्हटलं बघा आपण, the oxidation state of oxygen is always -2 in all of its compounds. म्हणजे ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट ती किती असणार आहे -2 असणार आहे इन ऑल ऑफ इट्स कंपाउंड, म्हणजे कुठल्याही कंपाउंड मध्ये त्याच्या. ओके, कुठल्याही ऑक्सिजनचं कंपाउंड घेतलं तर त्यामध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट आपली काय असणार आहे -2 असणार. ओके, एक्सेप्शन केस आपली कुठे आहे तेवढे बघायचं बघा. इन except in peroxide and except in peroxide and peroxide ion,
its oxidation state is -1. बघा आपण काय म्हटले, ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन सेट त्याच्या सगळ्या कंपाऊंड मध्ये -2 असणार आहे. एक्सेप्शन केस कुठे आहे आपली, पेरॉक्साइड आणि पेरॉक्साइड आयन जर असेल त्यामध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट आपली काय असणार आहे, -1 असणार. ओके, and excepting peroxide and peroxide ion its oxidation state -1, and in superoxide, okay, in superoxide superoxide मध्ये, in superoxide its oxidation state is -1/2. चलो काय म्हटलंय आपण, in superoxide its oxidation state is -1/2, म्हणजे एका ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन सेट सुपर ऑक्साइड मध्ये काय असणार आहे, -1/2 असणार आहे, आणि पेरॉक्साइड आणि पेरॉक्साइड आयन मध्ये काय असणार आहे, -1 असणार आहे, आणि दुसरा आपल्या सगळ्या कंपाऊंड मध्ये काय असणार आहे, -2 असणार आहे. आणि दुसरा इन OF2 ऑक्सिजन क्लोराइड, ऑक्सिजन डायक्लोराइड, in OF2 the oxidation state of oxygen is +2. ओके, लक्षात बघा, ही रूल्स लक्षात ठेवायचा. कुठले आपण कंडिशन सांगितले बघा ऑक्सिजनच्या ऑक्सिडेशन स्टेट साठी. ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट आपली -2 असणार आहे त्या सगळ्या कंपाऊंड मध्ये. पेरॉक्साइड आणि पेरॉक्साइड आयन मध्ये त्यांचे ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, -1 असणार. आणि सुपर ऑक्साइड मध्ये ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट -1/2. आणि OF2 ह्या कंपाऊंड मध्ये एकच कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये +2 असणार आहे. ऑक्सिजन डायक्लोराइड म्हणतो आपण, 2 क्लोरीन आहे त्याच्यामध्ये, ऑक्सिजन डायक्लोराइड. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज +2 असणार. ओके, अंडरस्टँड. आता मग याचे एक्झाम्पल आपण घेऊया. बघा आपण घेतला इथं सेम आता H2 मॉलिक्युल्स, इथं ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, -2 असणार आहे. वॉटर मॉलिक्युल आहे आपला H2O, हे -2 ऑक्सिडेशन स्टेट असेल. हाच H2 आपण कसा लिहितो, HOH. इथं ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट -2 असणार आहे. त्यानंतर दुसरा आपण घेतला NaOH, सेम आपण मॉलिक्युल घेतला इथं. ओके, इथं ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, -2 असणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण इथे घेऊया मॅग्नेशियम ऑक्साइड. इथं सुद्धा ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, -2 असणार आहे. म्हणजे ऑक्सिजनच्या कुठल्याही कंपाऊंड मध्ये ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट -2 असणार आहे. ओके, आता दुसरा एक मॉलिक्युल घेऊया आपण HOOH. लक्षात घ्या, हे आपण असा लिहिलं आहे H सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. हा काय आपला H2O, हायड्रोजन पेरॉक्साइड म्हणतो आपण याला H2O. तोच आपण हायड्रोजन पेरॉक्साइड इथं काय केलेला आहे, स्प्लिट करून दाखवलाय. H सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. ओके, हा H2O, 2 हायड्रोजन 2 ऑक्सिजन. हा स्प्लिट करून दाखवला. मग हायड्रोजन पेरॉक्साइड आहे, पेरॉक्साइड मध्ये काय असणार आहे, ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट आपली कुठे असणार आहे, -1 असणार. म्हणजे इथं ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -1, हे आपण ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, -1 असणार. ओके,
प्रत्येक ऑप्शनचे ऑक्सिडेशन सेट -1 पेरॉक्साइड मध्ये हा पेरॉक्साइड घेतला. दुसरा आपण घेऊया आता. ओके, पेरॉक्साइड आयन ओ सिंगल बॉन्ड ओ काय असा 3 कंपाऊंड असेल याच्यात. ओके बघा याच्यावरती 2- असं आपण म्हणूया. ओके, आता ऑप्शन सिंगल बॉन्ड ऑप्शन हे जे लिंकेज आहे आपलं ते आपलं लिंकेज कसं आहे आपलं पेरॉक्साइड लिंकेज आहे लक्षात घ्या. कारण का हा H2O आहे हायड्रोजन पेरॉक्साइड आहे. इथनं हा H+ बाहेर पडला. ओके, इथून हा H+ बाहेर पडला लक्षात घ्या. इथं 2- चार्ज आला. ओके, हा H+ बाहेर पडला लक्षात घ्या. बॉन्ड मध्ये दोन्ही इलेक्ट्रॉन ऑप्शन घेणार आहे. हा पेरॉक्साइड आयन आहे लक्षात का. मग ऑक्सिजन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन लिंकेज असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे पेरॉक्साइड आयन असं म्हणणार. पेरॉक्साइड आहे हा ऑक्सिजन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन पेरॉक्साइड आणि ह्याच्यावरती किती चार्ज आहे आपला 2- चार्ज आहे. बरोबर आहे, तर चार्ज किती आहे 2- चार्ज आहे. पण 2- चार्ज असेल तर हा पेरॉक्साइड आयन झाला लक्षात. मग पेरॉक्साइड आयन मध्ये सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आपली -1 असणार. इथं पण लिहा -1, इथं पण लिहा तुम्ही -1. ओके, अंडरस्टँड. ओके, लक्षात ठेवा. पेरॉक्साइड मध्ये सुद्धा -1 हा हायड्रोजन पेरॉक्साइड दिलाय. इथं सुद्धा -1 आहे आणि हा पेरॉक्साइड आयन आहे. इथं सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट आपली काय -1 आहे लक्षात. अंडरस्टँड. ओके, लक्षात. आता पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया. सुपर ऑक्साइड मध्ये त्याचे ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे -1 असणार आहे. पण लक्षात घ्या ह्याच्यामध्ये अल्कली मेटल जर आपण घेतलं असेल पिरियोडिक टेबल मध्ये अल्कली मेटल कुठे प्रेझेंट आहे आपले ग्रुप फर्स्ट मध्ये आपले प्रेझेंट आहे. पण त्यामध्ये लिथियम हा मोनोऑक्साइड तयार करतो, सोडियम पेरॉक्साइड तयार करतो आणि पोटॅशियम हा सुपर ऑक्साइड तयार करतो लक्षात घ्या. ओके, पोटॅशियम सुपर ऑक्साइड आहे KO2 हा KO2 आहे लक्षात घ्या. पोटॅशियम सुपर ऑक्साइड आहे. मग ह्या KO2 मध्ये ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती आपली काय असणार आहे -1 असणार एका ऑप्शनची लक्षात घ्या. ओके, इथं ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे -1 असणार आहे. आपण सांगितले इन सुपर ऑक्साइड द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज -1. म्हणजे इथं पोटॅशियम सुपर ऑक्साइड आहे हा KO2 म्हणजे पोटॅशियम सुपर ऑक्साइड. इथं एका ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट -1 आहे. तुम्ही 2 ऑक्सिजनचे म्हणता 2 ऑक्सिजनचे नाही, एका ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे -1 असणार. ओके, लक्षात ठेवायचं. ओके, हा पेरॉक्स सुपर ऑक्साइड झाला आणि त्याच्यानंतर ओके आपण आणखी त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन करूया. एक्झाम्पल समजा आपण इथे घेतला असेल नेक्स्ट वन कॅल्शियम ऑक्साइड हा असेल. इथं सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिजनचे -2 ऑल ऑफ इट्स कंपाउंड्स. म्हणजे लक्षात आता डिफरन्स काय हा येतो आपला पेरॉक्साइड आहे. ओके, लक्षात ठेवायचं हा आहे तो पेरॉक्साइड आयन होता. याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट काय होती -1 होती. पेरॉक्साइड मध्ये -1. हा जो आहे तो आपला काय सुपर ऑक्साइड आहे. इथं आपण लिहिलं असेल की इथं -1 ऑक्सिडेशन स्टेट आहे. ओके, हा सुपर ऑक्साइड आहे. ओके, लक्षात आलं. सुपर ऑक्साइड मध्ये प्रत्येक ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट आपली काय असणार -1 असणार. ओके, लक्षात आलं. हा फोर्थ रूल होता आपला ऑप्शन साठी ते लक्षात ठेवायचं. हे सगळे रूल तुम्हाला व्यवस्थित माहित असेल तरच तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर देता येणार. पुढे आपण एक्झाम्पल स्टडी करणार आहे हे रूल झाल्यानंतर. ओके, त्यानंतर आता फिफ्थ रूल आहे. आता 4 रूल आपले इथे कंप्लीट झाले. फिफ्थ रूल बघा असाइन ऑक्सिडेशन नंबर साठी
The oxidation state of halogens. The oxidation state of fluorine. Fluorine अपना F, halogen है. The oxidation state of fluorine is always -1. Is always -1 in all of its compounds. In all of its compounds. So, काय म्हटलं आपण? The oxidation state of fluorine is always -1 in all of its compounds. म्हणजे फ्लोरीनची त्याच्या कुठल्याही कंपाऊंड मध्ये ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आपली -1 असणार. लक्षात आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट बघा, the other halogens. The other halogens. Other halogen कुठले सांगा आता? एक फ्लोरीन झाला. दुसरे कुठले हॅलोजन कुठे असतात? पिरियोडिक टेबल मध्ये आपले ग्रुप किती असतो? ग्रुप आपला 17. ओके, त्यातला फ्लोरीन झाला. Other halogens क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन्स हे आपले हॅलोजन्स आहेत. Other halogen क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन having oxidation state okay, ह्यांची सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट having oxidation state is okay, other halogen chlorine, bromine, iodine having oxidation state is also -1. ओके, ह्यांची सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट -1 असणार आहे. but if chlorine, bromine, iodine is bonded to oxygen, its oxidation state is +1. ओके, लक्षात ठेवायचं. काय रूल आहे बघा, हॅलोजन साठी रूल आहे बघा. फ्लोरीन ह्या हॅलोजनची ऑक्सिडेशन स्टेट ऑलवेज -1 असणार. आणि त्याचं कुठलाही कंपाऊंड तुम्ही घेतलं फ्लोरीनचं, तर त्यामध्ये फ्लोरीनचं ऑक्सिडेशन स्टेट आपली -1च असणार. आणि बाकीचे जे हॅलोजन्स आहेत मग ते कुठले आले आपले? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ह्यांची सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट -1च असणार. ओके, परंतु हे जर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे जर ऑक्सिजन बरोबर बॉन्ड करत असतील तर त्यावेळी ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे? +1 असणार. ओके, हे लक्षात ठेवायचं. बघा मग कसं आपल्याला सांगता येईल आता. एक्झाम्पल घ्या याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल आपण इथे घेतला सिंपल HF हायड्रोजन क्लोराइड आहे हा. आता फ्लोरीनचा कुठलाही कंपाऊंड असेल तर फ्लोरीनचे ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे? ऑलवेज -1 असणार आहे. इथं फ्लोरीनची -1 घ्या. ओके, -1 असणार. नेक्स्ट बघा, आपण दुसरा इथे घेतला. नेक्स्ट याच्यामध्ये हॅलोजन साठी KBr घेतला आपण. पोटॅशियम ब्रोमाइड आहे. तर ब्रोमीनचा ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा काय असणार आहे? -1 असणार. ओके, हे जर हॅलोजन ऑक्सिजनला बॉन्ड असेल तरच +1 आहे, नाहीतर यांचे -1 असणार. हे -1 झालं KBr. त्यानंतर नेक्स्ट आपण घेतला याच्यामध्ये ClOCl असा घेतला असेल. ओके, इथं बघा क्लोरीन कुठं बॉन्ड आहे सांगा. क्लोरीन हा ऑक्सिजनला बॉन्ड आहे ना. ClOCl आहे. Cl2O कंपाऊंड आहे आपलं. ओके, इथं क्लोरीन ऑक्सिजनला बॉन्डेड असेल. आपण म्हटलेलं आहे इथं इफ ClBrI is bonded to oxygen its oxidation state is +1. ऑक्सिजनला बॉन्डिंग असेल तर ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे?
प्लस 1 असणार आहे. इथं प्लस 1 झाली, ह्या पण क्लोरीनची काय झाली प्लस 1 ऑक्सिडेशन स्टेट झाली. लक्षात. त्यानंतर नेक्स्ट बघा, आपण इथे घेतला HOCl. त्या कंपाऊंड मध्ये सुद्धा बघू शकता इथं ऑक्सिडेशन सेट काय असणार आहे, क्लोरीन कुठं बॉन्डेड आहे ऑक्सिजनला. क्लोरीन जर ऑक्सिजनला बॉन्डेड असेल तर ऑक्सिडेशन सेट काय असणार आपली +1. इथं +1 आहे, हे झालं आपलं +1. ओके. आता ऑक्सिजनची तुम्हाला माहितीच आहे, ऑक्सिजनची अलोपेक्स कंपाऊंड मध्ये -2, इथे सुद्धा -2. ओके. त्याच्याला हायड्रोजन नॉन मेटल आहे, नॉन मेटल असेल तर +1. ओके. इथं पोटॅशियम आहे, अल्कली मेटलचे ऑक्सिडेशन सेट ऑलवेज काय असते आपली +1 असते. ओके. ह्याचा रूल आपण बघणार आहे अल्कली मेटलसाठी. लक्षात. अशा रीतीने आपला हा रूल्स फॉलो केला जातो. लक्षात ठेवा. काय सांगितलंय बघा, समजा आपण दुसरा घेतला असेल, तिथं NaI जर घेतला असेल, सोडियम आयोडाइड, इथं सुद्धा आयोडीनचे ऑक्सिडेशन सेट -1 असणार, इथं सोडियमची +1 अल्कली मेटल. ओके. लक्षात. हा हॅलोजन साठी रूल होता. क्लोरीनचे सगळ्या कंपाऊंड मध्येच्या -1च आणि क्लोरीन ब्रोमीन आयोडीनचे पण -1, परंतु हेच क्लोरीन ब्रोमीन आयोडीन ऑक्सिजनला बॉन्डिंग करत असेल तर त्यांचे ऑक्सिडेशन सेट काय असणार आहे +1 असणार आहे. इथे सुद्धा हायड्रोजन ऑक्सिजनला बॉन्डेड आहे, त्यामुळे ऑक्सिडेशन सेटला तुम्ही +1. ओके. तर नेक्स्ट बघा, पुढचा रूल याच्यामध्ये काय सांगतोय बघा. सिक्स नंबरचा रूल आता, the oxidation state of all the atoms, the oxidation state of all the atoms. ओके. काय म्हणतो बघा आपण, the algebraic sum of, आपण इथे म्हणायचं तर बघा, the algebraic sum of the algebraic sum of oxidation state of, ओके. काय म्हटलंय आपण, the algebraic sum of oxidation state of all the atoms in a neutral molecule. The algebraic sum of oxidation state of all the atoms in a neutral molecule is 0. चलो काय म्हटलंय बघा आपण, न्यूट्रल मॉलिक्यूल मध्ये सगळ्या आयटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची जर सम केली, ऍडिशन केली, तर ती आपली काय येणार आहे 0 येणार. तर काय म्हटलंय, न्यूट्रल मॉलिक्यूल म्हणजे काय, ज्या मॉलिक्यूल वरती कुठलाही चार्ज नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठलाही चार्ज नाही. ओके. त्या मॉलिक्यूल मधील ऍटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची जर आपण सम केली, ऑक्सिडेशन स्टेटची ऍडिशन केली, तर ती किती असते आपली 0 असते. ओके. बघा, न्यूट्रल मॉलिक्यूल आपण सिंपल घेतला, सोडियम क्लोराइड हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, कुठला याच्यावरती चार्ज नाही. आता याच्यामध्ये ऍटम्स कुठले आहेत बघ, एक सोडियम आहे आणि एक क्लोरीन आहे. पण ह्या सोडियम आणि क्लोरीन ह्या दोन ऍटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची जर आपण सम केली, ऍडिशन केली, तर ती आपली किती येत असणार आहे 0 येत असणार. आता या कशी 0 येणार बघा. आता सोडियम आहे, सोडियम बघा ऍटॉमिक नंबर किती आपला सोडियमचा Z काय आपला 11 आहे. ओके. मग लिहायचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 1s2 2s2
2p6 त्यानंतर पुढं 3s1. ओके, त्यानंतर क्लोरीन घेतला, क्लोरीनचा झेड किती आपला 17 आहे, ऍटॉमिक नंबर 17, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला 1s2 2s2 2p6 त्यानंतर 3s2 येणार. ओके, नेक्स्ट 3p काय ना, ओके 3p5. ओके, तर आता ह्या मॉलिक्यूल मध्ये बघायचं आहे, न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. सोडियमच्या आउटर मोस्ट सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत बघा, एकच आहे. इथं बघा 1s2 2s2 इथं पर्यंत हे दोन झाले. ओके, इथं 2s2 2p6 8 आणि इथं 1. हे जनरल कसं लिहिणार तुम्ही 2 8 1 आहे ना. आउटर मोस्ट सेल मध्ये सोडियमचा एक इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे तो एक इलेक्ट्रॉन लॉस करू शकतो. त्यावेळी सोडियमचं कन्वर्शन Na+ मध्ये होऊ शकतं, लक्षात घ्या. एक इलेक्ट्रॉन सोडियमनं लॉस केल्यावर. ओके, इकडे आता किती आहे 2 8 1 आहे आणि एक इलेक्ट्रॉन लॉस केल्यावरती काय झालं, कन्फिगरेशन 2 8 झालं, ऑक्टेट कंप्लीट झालं. आणि इथं बघा क्लोरीन साठी, क्लोरीनच्या आउटर मोस्ट सेल मध्ये बघा 1s2 आहे, इथं 2 झाले, 2s2 2p6 इथं 8 झाले आणि इथं 3s2 3p5 टोटल किती झाले 7 झाले. म्हणजे 2 8 7 आहे. जे क्लोरीनला ऑक्टेट कमी करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स कमी आहेत, एक कमी आहे. ऑक्टेट म्हणजे आउटर मोस्ट सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स येण्यासाठी एक इलेक्ट्रॉन्स कमी आहे. आणि क्लोरीनला एक इलेक्ट्रॉन लॉस केल्यावरती त्याचा ऑक्टेट कम्प्लीट होत असतं. त्यामुळे एक इलेक्ट्रॉन हे लॉस केला 2 8 1 चं 2 8 झालं. एक इलेक्ट्रॉन लॉस केल्यावर त्याचा ऑक्टेट कम्प्लीट झालं, म्हणजे आउटर मोस्ट सेल मध्ये त्याच्या 8 इलेक्ट्रॉन्स आले. पण क्लोरीनचा ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी त्याला एक इलेक्ट्रॉन्स कमी आहे. आउटर मोस्ट सेल मध्ये त्या 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यामुळे सोडियमनं लॉस केलेला इलेक्ट्रॉन हा क्लोरीन घेणार. त्यावेळी काय होईल बघा, Cl हा काय करणार, हा एक इलेक्ट्रॉन घेणार, त्यावेळी Cl मायनस होणार. ओके, इथं काय होतं 2 8 7 होतं. एक इलेक्ट्रॉन घेतल्यावरती काय झाला 2 8 8 चा. ओके, म्हणजे याचा ऑक्टेट कम्प्लीट झाला, लक्षात. ओके, आता मला सांगा, हा जो Na+ आहे आणि हा Cl- आहे, यांची ऑक्सिडेशन सेट बघा काय येणार आहे. सोडियमची ऑक्सिडेशन सेट ही आपली +1 आहे आणि क्लोरीनची काय आपली -1 आहे. ओके, याच्यावरती चार्ज किती आलाय +1 ना. अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन सेट ऑफ ऑल द एटम्स इन न्यूट्रल मॉलिक्यूल इज 0 आहे. काय सोडियम वरती +1 चार्ज आहे, मोनोएटॉमिक आयन आहे. आपण रूल सेकंड सांगितलाय, मोनोएटॉमिक आयन मध्ये जेवढा चार्ज आहे, मोनोएटॉमिक आयनच्या ऑक्सिडेशन सेट म्हणजे त्याच्यावरती असणारा चार्ज हा मोनोएटॉमिक आयन किती चार्ज आहे +1. हा सुद्धा मोनोएटॉमिक आयन, त्याच्यावर चार्ज किती -1. ओके, +1 -1 काय झालं आपलं 0 झालं. ओके, कुठलाही तुम्ही न्यूट्रल मॉलिक्यूल घ्या, लक्षात घ्या त्यांच्यामधील असलेल्या ऍटमची ऑक्सिडेशन सेटची जर आपण सम केली तर ती काय येत असते 0 येत असते, लक्षात. ओके, की असं न करता तुम्ही डायरेक्ट असं पण सांगू शकता, NaCl क्लोरीनचा ऑक्सिडेशन सेट आताच आपण दूर बघितलाय, हॅलोजनचा ऑक्सिडेशन सेट क्लोरीनची किती असते -1 असते. ओके, मग ह्याची -1 तर सोडियमची काय असणार +1. मग दोघांचे ऍडिशन करा, +1 -1 हे काय येणार आहे 0 येणार. लक्षात. अशा पद्धतीनं अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन सेट ऑफ ऑल द एटम्स इन अ न्यूट्रल मॉलिक्यूल इज काय असणार आहे 0 असणार. म्हणजे कुठल्याही न्यूट्रल मॉलिक्यूल मध्ये एटमच्या ऑक्सिडेशन सेटची सम केली तर ती आपली 0 असते. लक्षात. हा रूल सगळ्या लक्षात. आता पुढचे जे रूल्स आहेत ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहे. ओके, थँक्यू.